नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आपण बनवतो आहे कोबी मंचुरियन. कोबी मी घेतलेला आहे, तो बारीक चिरून मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे. आता आपण याचे पिळवून असं सगळं त्या कोबीचं पाणी काढून घेते. पाणी जास्त असेल तर मैदा खूप जास्त लागतो आणि स्ट्रक्चर व्यवस्थित जमत नाही. तर पाणी सगळं काढून घेतल्यानंतर असं सुकं कोबी बघा आपण बुट्टीमध्ये काढून घेऊया. सगळा कोबी असा सुट्टा सुट्टा होतो बघा, अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे मैदा थोडा चाळून घ्यायचा. साधारण 1-1.5-2 वाटी मैदा आपला ह्या मिश्रणमध्ये बसेल बघा. त्याच्यानंतर आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार. त्याच्यानंतर आपण मैदा टाकून घेऊ. लागेल तसा थोडा थोडा मैदा ॲड करा तुम्ही. साधारण 1.5-2 वाटी बसतोच, त्यामुळे तुम्ही डोळे झाकून त्याच्यात एकत्र असा चाळून टाकला माझ्यासारखा तरी हरकत नाही, पण लागेल तसा तुम्ही घ्या. बघा, मीठ टाकलं चवीपुरतं, मैदा टाकला. आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया आलं लसूण पेस्ट थोडीशी टाका. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ॲड करूया कॉर्नफ्लावर. मी 2 ते 2.5 चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे. एवढ्यासाठी 2 ते 2.5 चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे. बघा, आपण कॉर्नफ्लावर घातलेला आहे. त्याच्यानंतर तिखट घालून घेऊ. लाल तिखट तुम्ही टाकू शकता, मी टेस्टसाठी काळं तिखट टाकलेलं आहे. जास्त काही फरक पडत नाही, पण तिखट हे पाहिजेच, मग तुम्ही कोणतंही टाका, काही हरकत नाही. बघा, याच्यात आपण छान, याला पाणी वगैरे काही लागत नाही आहे. त्याच्यामध्ये आपण छान गोळा मळून तयार होते बघा. मस्त छान असा गोळा मळून तयार आहे आपला कोबी मंचुरियनचा. आता हे कोबी मंचुरियनचे मी छोटे छोटे गोळे करून घेते, साधारण या आकारामध्ये. असे गोळे तुम्ही करू शकता किंवा आपण भजे वगैरे करतो तसे डायरेक्ट तुम्ही सोडू शकता. आता आपण याची ग्रेव्ही करूया. मी सगळं तळून घेतलेलं आहे. कोबी मंचुरियनचं सगळं मी तळून घेतलेलं आहेत. आता आपण याच्यामध्ये कोबी, कांदा, टोमॅटो आणि कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ. बघा, छान मळून मी तळून घेतलेलं आहे. साधारण अशा स्ट्रक्चरमध्ये बनवून घ्या. बघा, आपण ग्रेव्ही करायला घेतलेली आहे. ग्रेव्ही तयार करायला घेतलेली आहे. सगळ्यात पहिला मी थोड्या तेलामध्ये कांदा, नंतर टोमॅटो आणि जो चिरलेला कोबी आहे, तुम्ही जर शिमला मिरच असेल तरी ॲड करू शकता. आणि हे चिरलेलं जे तळलेले जे कोबी मंचुरियन आहेत, ते मंचुरियन आपण त्याच्यामध्ये डार्क सोया सॉस, चिली सॉस असेल तर चिली सॉस टाका. त्याच्यानंतर टोमॅटो केचप थोडं जास्त टाका, म्हणजे लहान मुलांना थोडं तिखट वगैरे लागणार नाही, टेस्टी लागतं. आणि जी कॉर्नफ्लॉवरची आपण पेस्ट बनवली होती ते त्याच्यामध्ये टाकून घ्या. याने चांगला थिकनेस येतो, ग्रेव्ही छान बनते, एकजीव होते. आता टोमॅटो केचप टाकून घेऊया. टोमॅटो केचप थोडं जास्त टाका तुम्ही. बघा, ग्रेव्ही किती छान तयार आहे. आता हे तळलेले जे कोबी मंचुरियन आहेत आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आणि गरम गरम सर्व करायला घेऊया. बघा, किती छान मंचुरियन तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप खूप टेस्टी लागतं आणि खूप सोपं आहे. लाईक करा, सबस्क्राईब